यज्ञाला जेवढे असतील त्यांना संतान होणार नाही. आकाशवाणी झाली, पण भोलेनाथांच्या मुला आणि मुलीकडूनच या तिन्ही लोकांचा भुभार कमी होईल आणि असुरांचं मर्दन होईल. पण कसं शक्य आहे? सती म्हणजेच पार्वती, पार्वती ही सती तिथं गेली आणि नंतर तीच पार्वती झाली. बसवलं, ती षडाननाची खरी आई आहे. म्हटले मी त्याची आई नाही, तुम्ही आई आहात, पण खरी आई ती आहेत. भगवान शिव प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. म्हटले मला काहीच इच्छा नाही, कोणतीच इच्छा नाही. भानुबाईला विचारलं काय मागायचं. म्हटले काहीच नाही. राजवैभव नको, सम्राट नको, सत्ता नको, काहीच नको, मला तुम्ही पाहिजे. तसं गंगेला विचारलं तुला काय होय, काय मागशील ते द्यायला तयार आहे. काही नाही म्हटले. काल एक शब्द मी बोलून गेलो. मी एक तुच्छ सेवक आहे असा म्हणणारा देव त्याला डोक्यावर घेतो. मी भगवान भोलेनाथाचा एक तुच्छ सेवक. ते करून घेतायत, त्यांची कृपा आहे, त्यांची लीला आहे असा जो कोणी म्हणेल ना, बस देव त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. मग भोलेनाथानं विचार केला चला काहीच मागत नाही ना. मग मी त्याला तिला म्हणजे गंगेला नाही, तिला म्हणजे जिने माझ्या पुत्राचा सांभाळ केला तिला नाही, तर जिने माझ्यावर निष्काम प्रेम केलं तिला, भक्तीला मी डोक्यावर घेऊन. दोन अर्थ विचारलं कोण आहे डोक्यावर, सांगितलं नंदिकेश्वरानं. म्हटले नंदिकेश्वरा आज मला खूप काही ऐकायला मिळालं. कथा नसती तर पालापाचोळा इतर काही ऐकायला मिळालं असतं. हे ऐकायला मिळालं, हे ऐकायला मिळालं असतं. क्षमा मागून बोलतो तुमच्याकडे पाहून. नंदिकेश्वर गेले आणि पुन्हा दृष्टीमध्ये बदल झाला. गळ्यातल्याला सांगितलं, कुणाच्या? भोलेनाथांच्या गळ्यातल्याला सांगितलं ते झोपलेले आहे, ध्यानस्थ आहे, तुला माझी आज्ञा आहे, एवढं काम कर. ती जी वर बसलेली आहेत ना, मी त्यांच्या गळ्यात आहे, मी त्यांचा आहे, आज्ञेशिवाय मी काहीच करू शकत नाही. त्यांची आज्ञा नाही आहेत. म्हटले त्यांची आज्ञा नाही, मी कोण आहे, माझा अधिकार नाही? मी अर्धांगिनी आहे, माझा अधिकार आहे, अर्धा अधिकार आहे. ऐक माझं आत्ताचा सांगितल्याचं पालन कर. म्हटले नाही मैया, त्यांची आज्ञा झाल्याशिवाय मी ही गोष्ट करू शकत नाही. माझ्या देहाचे तुकडे तुकडे झाले तरी चालेल, केले तरी चालेल, शाप दिला तरी चालेल, जन्म जन्मांतरे तो शाप मी भोगील, पण मैया धर्माची रेषा माझ्याकडनं उल्लंघन होणार नाही. मी कुणी मला जवळ केलं, मी कुणाच्या गळ्यात आहे, मी कुणाचा दागिना आहे, शृंगार आहे. आणि असं असताना तुम्ही या कुप्रवृत्तीमध्ये मला प्रवृत्त करतात मैया. ते ध्यानस्थ आहे, हा ऐकत नाही. हातात पाणी घेतलं आणि त्याला शाप देण्याकरता तयार झाले. तेवढ्यात त्याने विचार केला चला शाप स्वीकारून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दुर्गतीला जाण्यापेक्षा चला मातेच्या अगोदर वरच्या जटेतील असलेलीला छिद्र पाडलं. छिद्र पाडल्यानंतर पूर्णपणे
ती वाहू लागली. भीमा नदी तिचा उगम तिथून आहे आणि पुन्हा गंगा भागीरथीचंही जल तिच्यामध्ये प्रवेशलंय. म्हणून भीमा या नदीला फार मोठं महत्त्व आहे. भागीरथीच्या किनारी दोन्ही तटाला जेवढे म्हणून क्षेत्र आहे, पुण्यक्षेत्र आहे. भीमेमधलं केलेलं स्नान, भागीरथीच्या दोन्ही तटांच्या पुण्यक्षेत्राचं दर्शन, स्नान पुण्य केल्याचं पुण्य मिळते. आलं लक्षात. भोलेनाथ समाधीतून उत्थान झाले आणि पाहू लागले. महाराज डोकं हलकं का? हात लावला, काहीच नाही. पार्वतीकडं पाहिलं तर खाली मान, समजून घेतलं. आणि मग विजय सारखे कडाडले. शेष कुठं आहे? डोक्यावरची कुठं आहे? सांगितलं, ते मला विचारू नका. मीच तुमची अर्धांगिनी असताना दुसऱ्यांना कशाला जवळ करता? मी असताना दुसरीवर असं मनात येणं म्हणजे 3 कुलांचा पुण्यक्षय करणं. म्हणून भोलेनाथानं तिथं त्या ठिकाणी माता पार्वतीला शाप दिला, जा कुलभंजनी. पाषाण बनल्या, दगड बनल्या पर्वताच्या खाली. आज कुलभंजनी देवीचं मंदिर तळाशी आहे. जो कोणी भीमाशंकरला गेला आणि कुलभंजनी माता पार्वतीचं दर्शन घेतलं नाही तर भीमाशंकर तीर्थक्षेत्राचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन पुण्य त्याला मिळत नाही. धरलं गळ्यातल्याला, तूच तो ना? माझी आज्ञा होती, माझी आज्ञा होती. मातेनं सांगितलं, तिचा काय अधिकार आहे? जरी अधिकार आहे पण हे करण्यासाठी अधिकार नाही, आज्ञा नाही. फेकलं महाराज समोरच्या कड्यावर. चंद्रदेवाने पाहिलं. चंद्रदेव भोलेनाथाची करुणा भाकू लागले. भगवान, जसा पार्वतीला शाप दिला तसा यालाही शाप देऊ नका. म्हटले, शाप देऊ नका, जा. आजपासून मी 90 दिवस युद्ध केलं, तर 90 वर्ष मी याला माझ्या गळ्यामध्ये स्वीकारू शकत नाही. म्हणजे 90 वर्ष शेषनाग देवापासून दूर गेला. महाराज ऐकताय ना? ऐकताय ना? जर एखादा नाग मारला गेला असेल, तिथं प्रत्यक्ष नागाचा फणा, नागाचा कडा म्हणून आज या प्रसंगाची साक्ष आहे. ज्याच्याकडून नाग मारला गेला असेल तिथं जर शेष नागाकडे जाऊन जर तो विधी केला, तिथला विधी केला, तर तो त्या दोषातून मुक्त होतो. पुढील प्रसंग. हनुमंताने नवनाथांच्या अवतारामध्ये एका ठिकाणी राहून काय केलं होतं हो? ज्यांनी सीतामाता कुठं आहे अशोकवनामध्ये, कुणाकडे आहे हे दाखवलं, सांगितलं, मार्ग सांगितले. त्यांच्याच कृपेने पूल तयार करून ते आज लंकेमध्ये जाऊन विजयी ठरले. मग त्यांचे उपकार, त्यांचे खरे उपकार म्हणून भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता आदी वानरगण, भक्तगण त्या संत आश्रमात गेले आणि जटायूचे ज्येष्ठ बंधू त्यांचे उपकार मानू लागले. सांगितलं,
म्हटलं प्रभो तुमच्या कृपा आशीर्वादानं मार्गदर्शनानं विजयी झालो. इथून पुढचा प्रवास मार्गदर्शन करावं. जो जगा पुशे त्याचं कधी ना नाशे. जो मनानेच डोकं हलवतो पुढचं बोलत नाही. आलं लक्षात घ्या महाराज. आपण देव आणि संत यांच्यावर हे झोकून द्यावं, टाकून द्यावं. काय करायचं असेल ते करून घेतील. त्यांचं आहे ते, त्यांना काय करून घ्यायचं ते करून घेतील. अशी भावना आपली भक्ताने केली पाहिजे महाराज. अशी अंतरंग वृत्ती भक्ताची असली पाहिजे महाराज. विचारलं गुरुदेव मार्ग. म्हटले बाळ श्रीरामा एकाने चूक केली साऱ्या लंकेला भोगावं लागलं. काल बोलून गेलो महाराज. ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली त्यांचं वाटोळं झालं. ते रसातळाला गेले. त्यांचा वंशखंड झाला. वाडे ओस पडले. वाड्यांमध्ये वेड्या बाबळीच्या काट्या उगल्या. त्यांच्या वंशामध्ये आज दिवा लावायला सुद्धा कोणी शिल्लक नाही. म्हणून बापांनो दुर्बुद्धीसारखा वाईट दोष जगामध्ये दुसरा कोणताच नाही. दुर्बुद्धी ते मला कदन बुधू नारायणा, कदन बुधू नारायणा, कदन बुधू नारायणा. दुर्बुद्धि ते माना. हरे राम 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 हरे हरे. 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 ओ हरे राम 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 हरे ओ हरे. हरे राम 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 हरे हरे. ओ हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. ओ हरे राम 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 हरे हरे. ओ हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. ओ हरे राम राम हरे हरे. ओ हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम. टाळी 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 वाजवा. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. आजचा कधीचा शेवटचा दिवस आहे. उद्या काय मी तुमच्या हातवरती करायला येणार आहे की नाही. शेवटचा दिवस आहे. सर्वांनी काय वाजून भजन म्हणायचं. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हो हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम जय हो. हरे राम राम. हरे राम
यात्रेकरूला प्राप्त होत नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका. एकाच्याच निमित्ताने हे दोन्ही निर्माण झाले. रात्री बोलून गेलो. लिंगायत कानडी समाज एकनिष्ठ शिवोपासक. तसाच आमच्या द्वारकेकडे नाग समाज आहे. नाग समाज. नाग म्हणजे जसे लिंगायत कानडी तसा नाग समाज. आपण वर्षातून एक वेळेस वारुळाची पूजा करतो. वारुळाला दूध नैवेद्य वगैरे देतो. पण ते मात्र दररोज वारुळाची पूजा केल्याशिवाय वारुळाला शेण पाणी दूध अर्चन केल्याशिवाय पाणी सुद्धा एवढे नाग लोक एकनिष्ठ शिव असतात. महाराज पूजा करत असताना यज्ञ करत असताना असुर आले आणि त्याने अग्निज्वाळा प्रज्वलित करून त्यांच्यावर टाकणार. त्यांनी प्रार्थना केली की भोलेनाथ म्हणतात भोलेनाथ नाग रूपाने प्रगट झाले आणि आपल्या फणातून नुसता विषाचाच नाही तर अग्नीचा प्रचार केला आणि क्षणात जाऊन त्यांना काय मागायचं मला. म्हटले जिथे जिथं आमच्या कुटिया असेल झोपडी असेल वस्ती असेल तिथं आमचं शिवलिंग असेल तिथं आमचं वारुळ असेल तिथं आमचं रक्षण करावं आणि ज्योतिर्मय रूपानं वास करून आमचा पाठीराखा म्हणून उभं राहावं. महाराज त्या वाईट असुराच्या भीतीपोटी 2 टोळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये याच औंढ्या नागनाथला. औंढ्या नागनाथ हे परभणी जिल्ह्यामध्ये औंढ्या नावाचं गाव आहे. आत्ताच गुजरात प्रांतात कथा झाली शिवरात्रीला आणि दुसऱ्याच दिवशी औंढ्या नागनाथ कथा होती. मला आपल्याला हे सांगायचं आहे. एक टोळी औंढ्या नागनाथला आली आणि एक टोळी आपल्याच बाबाजीच्या पावन कुशीत वेरूळला आली. वेरूळला जे नाव पडलं ते यावरूनच प्रत्येकाचं वारूळ प्रत्येकाच्या आपण जसं माळा बनवतो अशा प्रत्येकाने आपलं वारूळ सांभाळावं. पाऊस आला जलधारा वाढल्या तर पुन्हा शेण घेऊन जायचं माती घेऊन जायची दूध टाकायचं आणि पुन्हा वारुळाला सांभाळायचं. लग्न झालं की त्याचं सेपरेट वारुळ पूजनासाठी त्याने तो विधी केलाच पाहिजे. नाहीतर दुसऱ्या दिवशी झोपू देणार नाही. असं व्हायला पाहिजे आपलं. तेव्हा आपण जागे क्षमा मागून बोलतो. याचा अर्थच असा की तशी आपली भक्ती नाही म्हणून होत. जर एक दिवस चुकला तर संध्याकाळी त्याला दिसणार भेटणार क्षमा मागणार उद्यापासून चुकणार. लक्षात करा असेल आपण. याच औंढ्या नागनाथाजवळ आलेल्या लोकांनी आपला याग सुरू केला. इथंही पुन्हा तेच जिथं तिथं नागेश्वर द्वारकावली तिथं जो प्रकार झाला तोच प्रकार इथं औंढ्या नागनाथाला झाला. त्या ठिकाणी याग करत असताना असाच प्रकार झाला. भोलेनाथानं त्यांना संकटातून वाचवलं. शिवप्रसन्न झाले. काय मागायचं मागा. म्हटले आणि ज्या लिंगाचं पूजन करून आणि तुम्ही प्रसन्न झाला त्यातूनच आपण प्रगट झाला तर या शिवलिंगामध्ये ज्योतिर्मय रूपाने वास करावा. म्हटले तथास्तु. महान
भगवत भक्त त्यांची भारतामध्ये कीर्ती आहे. आणि श्री नामदेव महाराज त्यांचे गुरु विसोबा टीचर तिथं तपश्चर्येला होते. आळंदीमध्ये कच्चे ठरले आणि तिकडं पाठवले. जो चमत्कार झाला सर्वांना ज्ञात आहे. मी कमी आहे म्हणून बोलतो. हा विसोबा टीचर त्यांनी नामदेवरायांना त्या ठिकाणी जो कृपा केली, प्रसाद दिला. नामदेवरायाच्या मुखातले शेवटचे शब्द सद्गुरु नायके कृपा मज केली, निज दृष्टी दाविली माझी मज, माझे मज सुख दाविले डोळा, दिधली प्रेमकळा ज्ञान मुद्रा, तळा उतराई भावे कोणा गुणे, जन्मा नाही येणे से केले, नामा म्हणे निकी दाविले सोय, न विसरावे काय कैसे झाले. तो प्रसंग तिथला अवघ्या नागनाथ हे ज्योतिर्लिंग नाग समाजाच्या नाग भक्तांच्या निमित्तानं निर्माण झालं. आणि नागेश्वर वर्ग म्हणे आणि अवघ्या नागनाथ वर्ग आहे. त्याच्या दोन्ही कथा मी आपल्याकडे थोडक्यात सारांश सांगितलं. थोडं समाज आहे तो केवळ शिवपासून आहे. म्हणून काशी शब्दाचा अर्थ का म्हणजे काशीनाथ आणि शी म्हणजे शक्ती. यावरून काशी या क्षेत्राची मूळ काशी पुराणामध्ये सर्व धातूंच्या इमारती वास्तू आहेत, पण सुवर्णाची सोन्याची वास्तुविधी नाही. काळजी वाटली निर्माण केली, पण वास्तू शांती करण्यासाठी कोण आहे? ब्रह्मर्षी नारदाने रावणाच्या दोन्ही आजोबा आणि बाप यांना बोलवलं. नारदाने त्यांच्याकडे उभं केलं. हे करतील करणारे कोण होते आणि ज्यांची वास्तू होती ते ऐकणारे पाहणारे कोण होते? सर्वज्ञ. त्यांनी जसे श्लोक जोडतात असे श्लोक जोडले आणि वेदोक्त विधीनं ती वास्तुशांती केली. भगवान श्री प्रसन्न झाले. काय मागायचं मागा म्हटले. नुसतं काय मागायचं मागा म्हणू नका, जर हातात पाणी घेऊन टाका. शिव पार्वतीच्या हातात पाणी दिलं आणि सांगितलं काय मागायचं मागा. एवढंच म्हणतात. मागतो म्हटले ज्या नगरीची आम्ही वास्तुशांती केली ना ती आम्हाला. बोले ना तर विचार केला बरं झालं इथंच अडकून राहिलो असं.
पाणी ओसरलं होतं ते पुढे चालले बोलतात कोणाशी तरी बसल्या खाली शंख शिंपले फोडले सुंदर अशी पिंड तयार केली आणि स्वयं त्या शिवरूपच होत्या शिवांत होत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मागं पाहिलं तर दूर रामायण कथा रामायणामध्ये 2 रामायणामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे तुम्ही कितीही पुढे चालण्याचा प्रयत्न करा जर त्यांच्या मनात आलं ना तुम्हाला मागं शेवटी भोलेनाथाला मागं यावं लागेल काय बसते तर अजून कैलास फार दूर आहे म्हटले दूर आहेत पण माझ्या मनातला कैलास डोक्यातून निघतच नाही कोणताही प्रयत्न करा कोणताही बंडारा लावा की राख लावा की देव ओवाळून टाका डोक्यातूनच निघत लक्ष बरं काय इच्छा आहे आता पुन्हा सांगू का त्रिशूळ मारला आणि वर पाहिलं त्रिशूळावर काशीपुरी बसली जगात नाही लोकात नाही अशी काशीपुरी बसवली आणि सांगितलं नुसती इमारत नाही चल आतमध्ये महाराज विश्वकर्मा काय कपाट पायऱ्या गेट हवेशीर 2 खोल्या अमकलं धमकं सर्व तुम्हाला माहिती आता नवीन इमारती बांधणार सर्व काही उपलब्ध सोयी पार भांडे कुंडे दागिने वस्तू कपाट सर्व गॅस साईडवर पाहिलं म्हटले आता ज्या वेळेस होईल ना त्यावेळेस तू फक्त इथं त्यांना पोस्ट कर म्हणजे मला भजन अडकाव करू नको आता भजनामध्ये अंतराय करू नको निघाल घेतला हातात धरलं आणि कैलासामध्ये घेऊन गेले जगामध्ये असा एक बाबा आहे कुणालाच माहीत होत नाही पण त्याच्या दृष्टीतून कोणीच विण्यावाला बाबा आला तिथं ती नगरी पाहिली आणि मानच हलवली काय नगरी वसवली किती सुंदर नगरी वसवली ते विण्यावाले बाबा म्हणजे नारळ कधीच गप्प बसत नाही नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण देव म्हणाले मग तुझं काय म्हणणं आहे त्या नगरी शेजारी तुमची नगरी असावी अशी माझी इच्छा आहे कधी फिरून आलो तर मुक्काम करायला बरं होईल भक्त निवास संत निवास वारकरी भवन असं होय ठीक आहे या माझ्या याला घेऊन जा तपाला बसव मी येतो प्रसन्न झालो की त्यांनी त्रिशूळ मारला मी त्रिशूळ न मारताच त्याहीपेक्षा सुंदर नगरी बसली गेले त्या शिष्याला घेऊन गेले तप केलं ब्रह्मा प्रसन्न झाले काय मागायचं मागा म्हटले त्या नगरीपेक्षा आपली नगरी काही पटीनो अति सुंदर व्हावी अशी माझी इच्छा आहे तथास्तु सुंदर नगरी वसवली ती ब्रह्मदेवाची वारणा आणि असी नदी संगमावर वसवली म्हणून वारा नसी पुन्हा
शिपळ्यावाला बाबा पुन्हा वैकुंठात गेला. ज्यांचं भजन करत होते त्यांच्याकडे काय नुसतं शेषय्यावर हातात माळ चाललंय तुमचं. पण अहो दोघांच्या नगऱ्या वसल्या. एखाद्याने मला विचारलं तू ज्याचं भजन करतो त्यांची नगरी काशीमध्ये जर वैष्णव केलं तर त्यांच्यासाठी काय. म्हटले असं कर, या बनारला घेऊन जा, याला तपाला बसव, मी प्रसन्न होईल. बसवलं. हा विष्णू आलेत, काय मागायचं मागा. म्हटले दोन्ही नगऱ्यापेक्षा माझी नगरी विशेष कृपानं. वारणा आणि अशी नदी संगमावर वसवली ती ब्रह्मदेवाची नगरी. आणि बनार नावाच्या ऋषीच्या निमित्तानं विष्णूंनी प्रसन्न होऊन वसवली ती बना ऋषी. आणि आमच्या कच नावाच्या भक्तांच्या सेवा प्रसन्नतेनं शिव प्रसन्न होऊन वसवली ती आमची काशी. ती आमची काशी. आले लक्षात. विण्यावाला बाबा भोलेनाथानं वसवली पुन्हा नगरीकडं पाहिलं नाही. 2 नगऱ्या वसल्या गेला माहीत नाही. हाच विण्यावाला पुन्हा तिथं गेला कैलासामध्ये. भोलेनाथा फार दिवस झाले आलो नाही, सांगावं असं वाटतंय. म्हटले सांगाच ना. म्हटले अहो तुमच्या नगरी शेजारी 2 नगऱ्या वसल्या. आणि एक खेदाची गोष्ट आहे, अशा नगऱ्या वसवल्या की तुमच्या नगरीपेक्षा काही पटीनं. कुणी वसवल्या, कुणाच्या नगऱ्या आहेत. म्हटले मी ज्याचं भजन करतो त्या भगवान महाविष्णूंची आणि ज्यांचा मी मानस पुत्र आहे त्या भगवान ब्रह्मदेवाची. म्हटले नारदा जरा मी तुम्हाला एक विचारू का. तुम्हाला आठवत नसेल तर स्मरण करून देतो. माझ्या उजव्या बाहूतून विष्णू, डाव्या बाहूतून ब्रह्मा. ते कोण आले, माझे मुलं आले. मी त्यांचा कोण आलो, माता पिता आलो. मग आई बापाची आज्ञा न घेताना इमारती उभ्या करणं, निर्माण करणं तुम्हाला बरोबर वाटतं का. त्र्यंबकराज तीर्थामध्ये मी त्यांना अनुग्रह केला म्हणजे मी त्यांचा कोण आलो, गुरु आलो. ते कोण आले. मग आई बापाची आज्ञा आणि गुरुची आज्ञा न घेताना माझ्या शेजारी आणि माझ्यापेक्षाही नगऱ्या वसवल्या. तुम्हाला काय वाटतं. तो नारदच होता. बोललं तर पुढे खाली मान घातली. खाली मान घातल्यानंतर कळून घेतलं. आणि मग भोले बाबाने विचार केला चला या दोघांना म्हणजे आपल्या मुलांना शिष्यांना धडा शिकवला पाहिजे. निदान ज्ञान तरी करून दिलं पाहिजे की आपण कुणाशी वैर करतो, आपण कुणाशी वरचढ करतो, कुणाशी वैर करतो. एवढा शब्द आयुष्यात विसरू नका. केव्हाही हा विचार करा आपण कुणाशी वैर करतो. लक्षपूर्वक ऐका. आले पर्वकाल होता. त्या दोन्ही नगरांना एक मोठे नायक म्हणून तिथं ठेवले होते. ते दोघंही सपत्नीक त्रिवेणी संगमावर चालले होते. असा एक पर्वकाल होता माध्यान्हाचा. त्या कालामध्ये जर दान केलं तर शतपटीनं दान केल्याचं पुण्य मिळायचं. शतपटीनं हे त्या दोघांना माहीत होतं. म्हणूनच ते त्रिवेणी संगमावर तो अपूर्व योग, पर्वकाल योग प्राप्त करण्याकरता निघाले. आणि तेवढ्यामध्ये भोले बाबाने लीला केली. एका साधूचं रूप धारण केलं. हातामध्ये माळ आहे, साधूचा वेश आहे, हातामध्ये कमंडलू आहे, रुद्राक्ष धारण, भस्म विलेपन आहे. तिथं गेले. ओम नमः शिवाय. त्यांना पाहिलं. म्हटले मग भगवान हा
अतिथी देवा, आज आमच्या द्वारी काय मागायचं मागा, पर्व काल आहे, तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे. म्हटले मी मागाल ते द्यायला तयार आहे. दोघंही दोन्ही नगरांचे मालक. म्हटले हो, घ्या हातात पाणी. दिलं हातात पाणी. कुणी? वेशधारी बाबाने दिलं हातात पाणी आणि सांगितलं तुमच्या दोन्ही नगऱ्या हातात पाणी घेऊन माझ्या कमंडलूत सोडा. कमंडलूत संकल्प सोडून घेतला आणि मूळ रूप प्रगट केलं. कोण होते ते? कोण होते? भोले बाबा होते. पाहिलं आणि घाबरले दोघंही. एक गेला सत्य लोकात आणि एक गेले वैकुंठात. घडलेला प्रकार सांगितला. ब्रह्मा आणि विष्णू आले. एवढ्या प्रयत्नानं वसवल्या दोन्हीची दोन्ही गेल्या. आता त्यांच्या पुढे तर आमचं काही चालणार नाही. काय करावं? काय करावं विचार केला. ऋषिकल्य नावाचा मुनी त्यांच्या समोर दिसले. त्यावेळेस सर्व ऋषीमध्ये तिन्ही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ असा महापुरुष योगी जपी सिद्ध पुरुष होते. त्यांच्या पुढे प्रश्न मांडला की भगवान, अशा प्रकारे एकाने समजा नगऱ्या हिरावून घेतल्या आणि पुन्हा ते मूळ रूप प्रगट केल्यानंतर ते कोण आहे कळलं तर त्या नगऱ्या आम्हाला जर परत मिळाव्या यासाठी काय केलं पाहिजे? म्हटले काही नाही, 10,000 अश्वमेध यज्ञ करा. ब्रह्मदेवानं विष्णूनं दोन्ही मिळून 10,000 अश्वमेध यज्ञ करा. आपण काशीला जातो ना, तनपुरे महाराजांच्या मंदिरामध्ये जातो ना, खाली उतरताना तो समोरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? दशाश्वमेध घाट. काय म्हणतात त्याला? दशाश्वमेध घाट. लगतच उजव्या बाजूला एक विशाल मंडप आहे. तिथं ब्रह्मदेवाचं आसन आहे, विष्णूंचं आसन आहे आणि ते ऋषिकल्य नावाची मुनी त्यांचं आसन आहे. आलं लक्षात? यज्ञ 10,000 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले, पूर्णाहुती झाली आणि यज्ञनारायण परमात्मा प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. तर ऋषिकल्याने विचारलं, यज्ञ देवता, यज्ञ नारायणा, या 10,000 अश्वमेध यज्ञाचं काय पुण्य? म्हणे ज्याने तुमच्याकडून साधू वेशामध्ये दोन्ही नगऱ्या हिरावून घेतल्या ना, त्याने एक कल्प सीमेच्या आत येऊ नये. नुसत्या दोन्ही नगऱ्यांचाच नाही, तिन्ही नगऱ्यांचा हक्क त्यांचा नाही. त्यांनी नव्हे भारतातील तिन्ही लोकातील कुठल्याही तीर्थक्षेत्रात सुद्धा राहू नये. अशा ठिकाणी राहावं जिथं पहिलं काहीच नव्हतं, अशा ठिकाणी राहावं. म्हणून शिव पार्वती आले आमच्या खर्चीला आणि तिथं एक कल्प गौप्यवास केला आणि त्याच जागेचं महिमान जगापर्यंत पोचवण्यासाठी ठाण्याच्या वज्रेश्वरीचा जन्म तिथं झाला आणि तिच्या रक्षणार्थ आणि महिषाच्या वधार्थ महाराज तिथं सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला. म्हणून वज्रेश्वरीचं जन्मस्थळही तेच आणि सप्तशृंगीचं सिंहारूढ अष्टभुजा अवतार स्थळही तेच आहे. शिव पार्वतीचा एक कल्प गौप्यवास असं स्थान आहे. मला पुढचं सांगायचं, वेळ कमी असल्यामुळे काय करू. दररोज 3 तास मला शिवपुराण सांगायला कमीत कमी 3 महिने तरी पाहिजे महाराज, तर खरी तृप्ती होते. वरबोट करा. काशीला कोण गेले होते? कोण गेलंय काशीला? कवड्या माता मंदिराचं दर्शन घेतलंय? जर कवड्या माता मंदिराचं दर्शन घेतलं नाही म्हणजे जिथं माता पार्वतीनं शंख शिंपल्याची पिंड केली आणि तिथंच त्रिशूळावर ही काशीपुरी वसवली, त्या जागेचं दर्शन घेतलं नाही तर काशीचं दर्शन केल्याचं दर्शन पुण्य यात्रेकरूला मिळत नाही. म्हणून तर पुराण ऐकायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? आणि मग
वेळ संपला. कच्छ या लोकांनी शिव उपासना केली. ज्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं शिवलिंग आहे या लोकांनी शिव उपासना केली. शिवप्रसन्न झाले आणि शिवप्रसन्न झाल्यानंतर महाराज काय मागायचं मागा म्हटले. ज्योतिर्मय रूपानं विशेष वास करावा. ठीक आहे म्हटले. भगवान 12 ज्योतिर्लिंग आहेत पण त्रिशूळावर वसवलेली काशीपुरी म्हणून हिचं महिमान श्रेष्ठ असेल म्हणून काशीपुरीचं महिमान श्रेष्ठ आहेत. शिवकृपेने ज्यावेळेस मी आळंदी हरिद्वार ऋषिकेश काशीहून अभ्यास करून आलो आणि मला असं वाटलं इथून पुढे आपण कथा कीर्तनं करायची. पण तसं म्हणजे हे नाही. प्रत्येकाने 7 दिवसामध्ये मला 200 पेजी वही दोन्ही बाजूने वरचा समाजसुद्धा न सोडता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वही 7 दिवसात द्यायची. जवळजवळ अण्णा साखरेचे रिकामे 70 पोते मला वह्या मिळाल्या. महिन्यातून 2-3 कथा होतात 70 पोते मिळाल्या. मग एका महात्म्याला विचारलं याचं काय करू म्हटले पुरस्चरण करा. असे करा तसं करा तसं करा. मला असं वाटलं चला प्रत्येक गावाची यादी होती माझ्याकडं. कोणत्या गावी कथा केली तुम्हाला सांगितलं नाही कारण तुम्ही देवगावचे आहात म्हणून तुम्हाला वया सांगितलं नाही. तुम्ही देवाच्या गावचे असल्यामुळे तुम्हाला सांगणं आज्ञा करणं वाटलं नाही. मला माझी जन्मभूमी असल्यामुळेही वाटलं नाही म्हणणं असं विनोद सोडून द्या. वाटलं पुरस्चरण करावं तर 13 कोटी 13 कोटी 13 कोटी असे पुरस्चरण हरिद्वारला केलं, त्र्यंबकराज तीर्थावर केलं, ओंकारेश्वरला केलं आणि शेवटचं काशीला करायचं ठरलं. ज्यांच्याकडे कथा केल्या होत्या त्यांचे नंबर होते. सांगितलं जा काशीला पुरस्चरण सोहळा ठरला. तुम्ही वह्या दिल्या ना तुमच्याच वह्या आपल्याला तिथं हवन करायचे आहे. तुमच्या हाताने तुमच्या वह्या या तुमच्या गावची एक पंगत या घेऊन तिथं करा काशीमध्ये अन्नदान. अशा 14 गावांच्या पंक्ती. मला काय बुद्धी आली महाराज. ज्यांच्याकडं दोन्हीकडच्या भाड्याला पैसे नव्हते अशा मातांनी गळ्यातलं काढलं कानातलं काढलं. एवढं राहू दे ग मला काशीला जायचंय भाड्यासाठी दे. तिनं सांगितलं एवढंच काय एवढं घ्या काशीला जात आहे मलाही पुण्य मिळेल. आल्या त्या बिचाऱ्या त्यांच्याकडे पाहिलं पुरुषांकडे पाहिलं ज्यांना भाड्याला पैसे नव्हते असे लोक आले. मला असं वाटलं सामूहिक जर पिंडदान केलं तर त्याचं पुरेपूर पुण्य आपल्याला मिळेल. काशीमध्ये आल्याचंही पुण्य मिळेल, सामूहिक पिंडदान केल्याचं पुण्य मिळेल. म्हणून मी विचार केला 10 कोसावर भाषा बदलते. बरोबर ना. मी काल बोलून गेलो डांकींना भीमशंकरम गुरुबंधूकडे गेलो. म्हटलं का हो कीर्तनाला गेलो. म्हटलं तुमचे आईबाप कुठे आहे. रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात माझी कथा असते. तिथेही एक माझे गुरुबंधू होते. त्यांना म्हटलं का हो गुरुभाई अरे तुमचे आईबाप नाही दाखवले. म्हटले भाऊसाहेब तुम्ही वाद्य घेतलं आणि गावात फिरले आमचे आईबाप दाखवा आमचे आईबाप दाखवा तर तुम्हाला कोणीच आमचे आईबाप दाखवणार नाही. म्हटलं म्हणजे म्हटले आमच्याकडं आईबापाला आईबाप म्हणत नाही. म्हटलं मग काय म्हणतात. म्हटले आमच्याकडे डकरा आणि डकरी म्हणतात. 10 कोसावर भाषा 10 कोसावर भाषा बदलते. त्यांनाच काय हसता. आपल्याकडे सुद्धा आईबापाला आईबाप म्हणत. मग हो म्हातारा म्हातारा म्हातारी तुमचंच काय आमच्या खानदेशामध्ये सुद्धा आईबापाला आईबाप म्हणत नाही. म्हटले मग धल्ला धल्ली धल्ला धल्ली. गुरुवर्य माझं कीर्तन होतं भाव काशीनाथ बाबांच्या गावी. गुरुवारी बाबा बरोबर होते. फिरायला गेलो. मग बाबांना म्हटलं त्यांच्या 2-3 चुलते होते भाऊ होते. त्या मोठ्या भाऊचा माझा परिचय होता. म्हटलं
अण्णा दिसले नाही. लहाना भाऊ म्हणतो ते सट्ट्याला गेले. काय सट्ट्याला गेले? काशीनाथ बाबांनी माझ्याकडे पाहिलं, ए बुवा तू गैरसमज करशील, आमचा 3 पिढ्यापासून वारकरी संप्रदाय आहे. सट्ट्याला म्हणजे आपल्याकडे काय हो? सट्ट्याला म्हणजे सट्टा, सट्टा सट्टा म्हणजे तो सट्टा नाही म्हटले. आपल्याकडे मुलाचं लग्न ठरलं म्हणजे कपडे, त्याला काय म्हणतात? आपल्याकडे बस्ता म्हणतात आणि तिकडं सट्टा म्हणतात. मी यासाठी बोलतो 10 कोसावर भाषा बदलते. मी विचार केला, हे माझे महाराष्ट्रातील लोक आहे, पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील लोक आहे. यांना तिथल्या त्या ब्राह्मणांची भाषा म्हणजे कच्छ भाषा, वृंदावनाकडे ब्रज भाषा आहे, द्वारकेकडे रण भाषा आहे आणि काशीकडे कच्छ भाषा आहे. जो तो आपल्या भाषेत कितीही बदलवण्याचा प्रयत्न करा हो, एखाद्या वेळेस एखादा शब्द आपल्या मूळ भाषेचा आल्याशिवाय. माझा आळंदीनंतर जास्त काल हिमालयाकडे गेला. मी जर बोलू लागलो ना तर UP MP लोक, मी जर म्हटलं ना मैं महाराष्ट्री हूँ, झूठ बोल रहा हूँ, तुम UP का दिखता है, तुमची UPची भाषा वाटते. जास्त काल हिमालयात राहिलो म्हणून ती UPची भाषा. मला सांगायचं कशा करता, काय करावं? तसा ब्राह्मण, मराठी बोलणारा ब्राह्मण पाहिजे, त्यांची भाषा या लोकांना कळली, या लोकांना कळाली पाहिजे. म्हणून एकाने सांगितलं मला, लक्ष्मीनारायण मंदिराकडे जा, श्रीरामपूरचे कुटुंब आहे, 3 पिढ्यापासून तिथं आहे, ते मराठी बोलतात. क्षमा मागून बोलतो, जरी 3 पिढ्यापासून आहे, जरी मराठी बोलतात, पण राहतात कुठं? राहतात कुठं? मग पिंडदाना करता बसले, सर्वांना हातात पाणी घ्यायला लावलं, पिंडदान करून घेतलं आणि शेवटी पूर्णाहुतीच्या वेळेस, बाय तुमने काशी किया ना, ऐकून ठेवा, हृदयात करून ठेवा, बाई तुमने काशी किया ना, तर इथून पुढे डंगर मत खाओ. ये मराठी बोलणारं डोकं खाजू लागलं. म्हटले पंडितजी काय म्हणतात? म्हटले डंगर मत खाओ. डंगर म्हणजे आपल्याकडे ते मोठं फळ असतं, त्याला काय म्हणतो आपण? डांगर. याने डोकं खाजवलं. हो पंडितजी म्हणतात काशी किया ना, तर नंतर गावी गेल्यावर डांगर खाऊ नये. अनुमान केला. आकडा 2, भाई तुमने काशी किया ना, तर काश्य त्यागो. याने पुन्हा डोकं खाजवलं. काश्य, काश्य म्हणजे काय हो? पूर्वी आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी काशाची भांडी होती. महाराज सर्व धातूमध्ये भांड्यात भांड पवित्र काशाचं भांड आहे. थोडं पुढे बोलू. काशाच्या भांड्यात जर जेवण केलं ना, कधीच कुठलाच आजार होणार नाही. काशाच्या भांड्यामध्ये देवाला नैवेद्य घेऊन गेले तर 5 पटीचं पुण्य आहे. बालाजी भगवंताची विष्णू अवताराच्या 24 अवतारांची पूजा काशाच्या पात्रामध्ये होते. हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे महाराज. मग क्षमा मागून बोलतो, हे काशीला जाणारे, भाषा कळून न घेणारे, माझा बोलण्याचा अर्थ न कळून घेणारे तिकून आले. म्हटले पंडितजीनं सांगितलं तुमने काशी किया ना, तर काश्य त्यागो. घरी आले आणि ते काशाचे भांडे विकून टाकले. मी जवळजवळ 2-2, 3-3 महिने काशीमध्ये राहायचो. तोच पुजारी, बाई तुमने काशी किया तो डंगर मत खाओ, काश्य त्यागो, काशाची भांडे त्यागो. एक वेळेस मी आळंदी पंढरपूरच्या दर्शनाला आलो. एका वारकऱ्याच्या घरी जेवायला होतो. काशाचं भांड, ज्वारीची भाकरी आणि डांगराची भाजी. दुसरा काशी करून आलेला तिथं माझ्या शेजारी बसलेला, उठ, उचल उचल उचल. म्हटले काय झालं? मी काशी करून आलो. म्हटले काशी करून आलो, मग काय झालं? म्हटले त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं काशाच्या भांड्यात जेवायचं नाही आणि डांगराची भाजी खायची. ऐकताय ना? ऐकताय ना तुम्ही?
मी त्या पंडितजींना विचारलं, का हो या काशी विश्वेश्वराला दररोज ज्वारीची भाकरी डांगराची भाजी चालते, काशाच्या भांड्यात चालते आणि काशी केलेल्याला हा नियम का? त्यावेळेस त्यांनी मला खरं खरं सांगितलं, स्वामीजी ऐसी बात नाही आहे. आमच्या कच्छ भाषेमध्ये डंगर म्हणजे 2 पायाचं 4 पायाचं. भाई तुमने काशी किया ना तर डंगर मत खाओ, म्हणजे 2 पायाचं 4 पायाचं मांसाहार करू नको. हे काशीहून आल्यानंतर पवित्र काशाचं भांड भगवंताला प्रिय असलेला नैवेद्य त्यागतो आणि 2 पायाचं 4 पायाचं खाल्ल्याशिवाय. भाषा कळली असेल. पवित्र असं डंगर बाई काश्य त्यागो. काश्य म्हणजे काय? काशाचं पवित्र भांड नाही. काश्य म्हणजे एखाद्या कान्या कोपऱ्यामध्ये एखादा दुर्गुण असेल, दोष असेल, अवगुण असेल, निदान काशी करून आला तो तेवढा अवगुण तर टाक, हा त्याचा अर्थ आहे. भजन करा. शिवनाम से जग भोलेना, तीनों लोक में तू ही तू, हे शंभू बाबा मेरे भोलेना, तीनों लोक में तू ही तू, हे शंभू बाबा मेरे भोलेना, लोक में तू ही तू, श्रद्धा सुमन मेरा बल बेल बद्री, जीवन भी अर्पण कर दूं, हे शंभू बाबा. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. लोक में तू ही तू, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन तेरी शक्ति अपार, तेरा पावन है द्वार, तेरी पूजा ही मेरा जीवन आधार. हे शंभू बाबा चरणों के ले लूं, धूल तेरे चरणों की लेकर जीवन को साकार करूं. हे शंभू बाबा मेरे भोलेना, तीनों लोक में तू ही तू, श्रद्धा सुमन मेरा बल बेल बद्री, जीवन भी अर्पण कर दो. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. विष्णू अंश दत्त आणि शिव अंश दुर्वास असे 3 पुत्र अत्रि मुनींना झाले. 2 तपाला गेले पण एक मात्र म्हणाला, पिताजी मी गुरु कुणाला करू? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जा त्र्यंबक तीर्थामध्ये, त्र्यंबकराज तीर्थामध्ये जा, भगवान भोलेनाथांची उपासना करा, तप करा, तुमच्या मनातल्या मनोकामना पूर्ण होतील. म्हणून ते अत्रि मुनी दत्त त्र्यंबकराज तीर्थामध्ये आले. भगवान दत्त तिथं होते, त्यांना अनुग्रह देण्याकरता, संन्यास दीक्षा देण्याकरता. ऐकताय ना? काशीमध्ये ज्यांनी दोघांनी अन्याय केला बापावर गुरुवर, त्यांना पश्चाताप झाला. गुरुचा बापाचा शोध घेत घेत ते पण त्र्यंबकेश्वरला आले. आणि त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर म्हणाले, भोलेनाथा पिताजी गुरुदेवा आम्हाला क्षमा करा. म्हटले असं करा, क्षमा करतो पण अजून तुमचा कमी झाला का वाढवाय?
ते मशीन असतं ना बगलामध्ये, किती वाढलाय किती कमी झाला तपासण्यासाठी असं करा रे. एकाने माझ्या मुकुटाच्या वर काय आहे याचा शोध लावून या आणि एकाने चरणाच्या खाली काय आहे याचा शोध लावून या. दोघांनी शोध लावण्याकरता प्रवास केला. 100 दिवस फिरले. हा दोघांनाही शोध लागला नाही, कारण जोपर्यंत अहम आहे तोपर्यंत शोध लागत नाही. त्याचे झालात एकाच रात्रीत एका 100 एकर जमिनीची बंगल्याची मालकीन होते. याचं कारण तिनं अर्पण केलं यांना. एकाच रात्रीत ही स्त्री त्या बंगल्याची ऐश्वर्याची मालकीन होती. कशामुळे? समर्पण केलं. जोपर्यंत समर्पण होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही बापांनो. समर्पण होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही आणि तोपर्यंत खरा आनंद खरं सुख साधकाला प्राप्त होत नाही. महाराज फिरले पण भगवान विष्णूंना वाटलं नाही शोध लागत. 100 दिवस मी फिरलो पण नाही शोध लागत. चला आता म्हणतात बुवा शहाण्या माणसाने 2 हात तिसरं मस्तक. विष्णू आले, शिवचरणाजवळ आले आणि खाली पाहून शिवचरणाकडे पाहत होते. हात जोडलेले होते. ब्रह्मा आले आणि पाहिलं यांना शोध लागला नाही म्हणून खाली मान आहे. यांच्यापेक्षा आपले उच्च मान पाहिजे. उच्च मान होण्याकरता लोक काय करतील सांगता येत. लगेच 1 2 3 साक्षीदार तिथं नेले आणि सांगितलं देवा भोलेनाथा मला शोध लागला. कोणासमोर बोलत होते? कोण होते ते? म्हटले असं होय तुम्हाला शोध लागला. म्हटले साक्षीदार? म्हटले हे 3 साक्षीदार. कोण? ऐका. 100 बेलाची पानं वाहिल्यानंतर जे पुण्य मिळायचं ते एका केवड्याचं फूल वाहिल्याने मिळायचं. एवढा प्रिय. पण धरलं त्याला, सांगितलं बस आजपासून दूर केलं. महाराज शाप दिला. एकाला शाप कुणामुळे मिळाला? फक्त खोटं बोलला, साक्ष दिली. दुसरा कोण होती? गाय होती. गायीनं विचारलं, फक्त मान हलवली. जा सर्वांगामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे, पण तोंडानं आणि मानेनं फक्त पुढचं बोलत नाही. गायीला शाप मिळाला. तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही सांगितलं हो ब्रह्मदेवाला. मग ब्रह्मदेवानं विचार केला, नाही या आदिशक्ती आहेत, यांना शाप देऊन चालणार नाही. फक्त आम्हाला घाटी होती तशी तुम्हालाही घाटी होती, फक्त घाटी काढून घेतली. म्हणून तुम्ही कितीही बोलला तर आम्ही कुणापाशी बोलत नाही. पण तुमच्यापाशी जर सांगितलं ना, तुला म्हणून सांगतो, कुणालाही सांगू नको. तुम्ही सुद्धा समोरच्याला हेच सांगतात, मी तुला म्हणून सांगते, कुणालाही सांगू नको. दिवस उगेपर्यंत नुसतं गावातच नाही, प्रत्येकाच्या मळ्यातल्या लोकांमध्ये निंदी खुरपणीच्या वेळेस तुला म्हणून सांगते. भाषा कळली असेल. विनोद नाही महाराज. तिघांना शाप म्हटले, पण तिघांना शाप मिळाला कुणामुळे? त्याच ठिकाणी भोलेनाथानं त्रिशूळ मारला. आपण कुशावर्ताहून मधल्या मार्गाने ब्रह्मगिरीवर जातो ना, तिथं ब्रह्मदेवाचं शिर पडलेलं आहे. ब्रह्मेश्वर ब्रह्मदेवाचं छोटंसं मंदिर, मूर्ती आहे. नाही पाहिली? कोणी कथेत सांगितलं नाही तर पाहिलंच कसं? महाराज तिथं शिर उडालं. किती शिर होते? 55. 4 शिर होते. 1 2 3 उडाले. शेवटी एकच राहिलं बोलायला, नुसते दिसायला फोटोमध्ये. एक इथं, एक तिथं आणि 2 दिसतात ते नुसते
दिसायला आहे, फक्त एकच बोलायला आहे. महाराज, खोटं कधीच, सत्य कधीच वाया जात नाही आणि खोटं कधीच पुढचं बोलत नाही. त्र्यंबकराज तीर्थाचा महिमा सुरू होतोय. महाराज, भगवान शिव हे तिघं आले आणि मग तिघांनी ज्यावेळेस दोघांकडनं म्हणजे एकाकडनं असं चूक झाली, एकाकडनं साक्षीदारानं अशी मोठी महाचूक केली, पुन्हा सांगितलं जा तपश्चर्या करा. एकानं ब्रह्मगिरीवर तपश्चर्या केली आणि आपण प्रदक्षिणा करतो ना, अंजनेरीच्या समोर जे शिखर आहेत ना, तिथं विष्णुपुरी आहेत, तिथं विष्णुगिरी आहे, तिथं विष्णूंनी तप केलं. पहिलं ब्रह्मदेवानं म्हणून ब्रह्मगिरी आणि आईल विष्णूंनी तप केलं म्हणून विष्णुगिरी. आणि ओंकार त्र्यंबकराज मंदिराच्या उत्तरेला शक्तिपुरी, ती त्रिशक्ती मंदिर आहेत. मला आपल्या पुढे विशेष सांगायचं आहे. महाराज तपश्चर्या झाली, आले, क्षमा मागितली, सर्व कळलंय, पूर्णपणे यांना अनुताप झालाय. जोपर्यंत अनुताप होत नाही तोपर्यंत जीवनाला खरा सुगंध येत नाही महाराज. मग एक नमुना महानर्मदेच्या परिक्रमेला आमच्या बरोबर आला, न येणारा आला, आणि आम्ही जो भेटेल, जे भेटतील त्यांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मुली भेटल्या त्यांच्या पायाला हा नमुना म्हणायचा. गावात गंज मुली आहे, माझ्या गल्लीमध्ये गंज मुली आहे. आपल्याकडे बेड्या बाबळीच्या काट्या आहे, त्याही किनारी बेड्या बाबळीच्या काट्या आहे, काय फरक आहे, तेही पाणी हेही पाणी, अशी भाषा करायचा महाराज. ते पाणी हे पाणी, इथं वेड्या बाबळी तिथं वेड्या बाबळी. बोलवत नाही व्यासपीठावर महाराज. आज 15 वर्षापासून अंगातून रक्तपू आणि किडे निघतात, मरूनही देत नाही त्याला. कशासाठी बोललोय मी महाराज? दोघं आले, तप करून आले, क्षमा मागितली, भगवान आता बस, बाकीचं काही नाही, आम्हाला कुशीत घ्या. घेतलं कुशीमध्ये आणि सांगितलं काय इच्छा आहे, अंतिम काय इच्छा आहे? म्हटले अंतिम काय इच्छा आहे? आम्ही तिघं गेलो होतो अनुसूया मातेकडं भोजन मागण्यासाठी. त्यावेळेस अनुसूया मातेने आमच्याकडून हातात पाणी घेऊन संकल्प केला की मग त्या आल्या तिघी, ए अनुसये, आमचे पती दे. त्यावेळेस मातेनं त्यांच्याही सह्या घेतल्या आणि सह्या घेऊन नावं लिहून घेतली, यांचे बी नावं लिहून घेतले, यांच्या सह्या घेतल्या. आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं, तुम्ही तुमचे पती घेऊन जा, पण त्यांच्यातलं देवत्व मात्र इथं ठेवा. ते स्मरण करून दिलं ब्रह्मा विष्णूंना. आता त्याच वेळेस तुमचं देवत्व नष्ट झालं. आता तुम्ही ध्याने का होईना पश्चातापाने आता आलात ना, तर आता शिवचरणामध्ये शिवस्वरूपामध्ये समरस व्हा. भगवान म्हणाले संधी आहे. एक बाबा आला होता, मला मोहून टाकलं आणि आत्मलिंग जागा रिकामी आहेत, तेवढी रिकामी जागा भरून टाकू म्हणून आदो ब्रह्मा मध्ये विष्णू रंते देव सदाशिव मूर्तित्रय स्वरूपाय त्र्यंबकराज तीर्थ त्र्यंबकराज भगवान की जय. अशा प्रकारे त्र्यंबकराज तीर्थाचा महिमा आपण श्रवण केला. थोडं भजन करा. नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हरे हरे बोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय.
त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः विष्णू महेशांची ऐक्यता झाली. तेच आज ज्योतिर्मय रूपानं त्र्यंबकराज त्र्यंबकेश्वर या नावाने आज विश्व प्रसिद्ध आहेत. महाराज 12 ज्योतिर्लिंग आहेत, पण ब्रह्मा विष्णू महेशांचं ऐक्य ज्योतिर्लिंग कुठंच नाही आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग आहेत. पुढचा भाग लक्षपूर्वक ऐका. भगवान दत्त आले होते, भोलेनाथापुढे बसले होते. भगवान शिव प्रसन्न झाले. दत्ता काय मागायचं मागा. म्हटलंय भगवान मला आपल्याकडून अनुग्रह हवा आहे. अनुग्रहाचे 2 प्रकार आहे, गळ्यात माळ घालणं आणि दीक्षा घेऊन माळ घालणं. नुसती गळ्यात माळ घातली आणि पुन्हा दिसलं की काढून टाकली. संगतीत गेलं की काढून दीक्षा माळ पाहिजे की नुसती माळ पाहिजे. महाराज कळलं भोलेनाथाचं म्हणणं काय आहे ते. म्हटले दीक्षा माळ पाहिजे. उतरव कपडे. उतरवले कपडे. भगवान शिवांनी त्र्यंबकराज तीर्थामध्ये भगवान दत्तांना संन्यास दीक्षा दिली. तिथं हरिपाठ आश्रम आहे. आमचे गुरुबंधू काशिकानंद सरस्वती यांचा आश्रम जिथं आहे, दत्त मंदिर जिथं आहे ना, तिथं भगवान दत्तांना अनुग्रह दिला, संन्यास दीक्षा दिली. महाराज संन्यास दीक्षा माझी ही 3री दीक्षा आहे. पहिली दीक्षा, दुसरी दीक्षा, आता महामंडलेश्वर चतुर्पीठाधीश्वरांचा शिष्य म्हणून 3री दीक्षा. तर आमची पहिली दीक्षा म्हणजे ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचं पिंडदान आपल्या हाताने. दुसरी दीक्षा स्वतःच्या देहाचं पिंडदान, जिवंतपणे स्वतःच्या देहाचं पिंडदान, अशी आमची दीक्षा असते. तर अशा प्रकारे भगवान दत्तांची भगवान दत्तांची वस्त्र बाजूला केले. पहिली दीक्षा, दुसरी दीक्षा, मग संन्यास धर्माची म्हणजे वस्त्र दीक्षा. वस्त्राचं महिमान, त्रिपुंड महिमान, भस्मविलेपन महिमान, त्रिपुंड महिमान. मग भस्माचा काय महिमा आहे, रुद्राक्षाचा काय महिमा आहे, या भगव्या वस्त्राचा काय महिमा आहे. आणि अशी नुसती माळ घातली, असा नुसता रुद्राक्ष घातला तर त्याचा काय महिमा आहे, त्याचं काय फल आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. अशी माळ घातली, रुद्राक्ष धारण केलं आणि संन्यास दीक्षा घेऊन जर रुद्राक्ष भस्म विलेपन केलं तर त्याचं काय फल आहे. भगवान दत्तांनी विचारलं, भोलेनाथा दीक्षा देताय तर मला जरा भस्म विलेपन रुद्राक्ष धारण याचं महिमान सांगावं. ऐका. त्यावेळेस त्रैलोक्यातील देवदेवता ऋषीमुनी गणगंधर्व भगवान दत्तांच्या संन्यास दीक्षेच्या प्रसंगी त्र्यंबकराज तीर्थामध्ये होते. ऐका. त्यावेळचा तो प्रसंग. रुद्राक्ष महिमा विचारला असताना भगवान दत्तात्रयांनी प्रत्यक्ष भगवान शिवांना रुद्राक्ष महिमा, संन्यास दीक्षा महिमा विचारला असताना भगवान शिव आपल्या स्वमुखानं भगवान दत्तांना सांगतात, रुद्राक्ष माळा ज्याच्या गळा लाविता त्रिपुंड भाळा, अंत जाती होय केवळा, होय पूज्य तिन्ही लोकी. पुढील ओवी, जितके तीर्थे भूमीवरी असतील क्षेत्रे नानापरी, स्नान केली या पुण्यसरी, भस्म लाविता परेसा. तिसरी ओवी, मंत्र असती कोटी शत, पंचाक्षरादी विख्यात, अनंत अगम्य असे मंत्र जपिले फळ भस्मांकिता.
ज्याने त्रिपुंड लावलं, भस्म लावला, रुद्राक्ष धारण केलं तर कोटी मंत्र, बीजमंत्र, शुद्ध मंत्र जपल्याचं पुण्य त्या उपासकाला प्राप्त होतं. एवढंच नाही, इथं ऐक सुख, तिथं परलौकिक त्याहीपेक्षा कोटपटीचं सुख. एवढंच नाही, द्याला सोडलं की बस. मी काल बोलता बोलता बोललो, जो शिवोपासना करतो ना त्याला पुनर्जन्म नाही येत, निश्चित मुक्ती मोक्ष, कारण तो मुळाला पाणी घालतोय. शिवांची उपासना म्हणजे 99 अवताराची उपासना. शिवांची उपासना म्हणजे उजव्या बाहूतून निघालेल्या भगवान विष्णूंच्या 24 अवतारांचं पूजन उपासना. आणि शिवांची उपासना म्हणजेच भगवान ब्रह्मदेवाच्या 14 अवतारांची उपासना. शिवांची उपासना म्हणजेच मा पार्वतीच्या 26 अवतारांची उपासना. शिवांची उपासना म्हणजे लक्ष्मीच्या 16 अवतारांची उपासना. शिवांची उपासना म्हणजे सरस्वतीच्या 21 अवतारांची उपासना केल्याचं पुण्य उपासकाला प्राप्त होते. म्हणून ज्ञानराज माऊलींची ओवी डोळ्यासमोर आणा. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पडलं संतोषते. मुळाला पाणी घातलंय की फांद्यांना, फुलांना, फळांना पाणी घालायचं नाही. भगवान दत्त म्हणतात, गुरुदेवा मला मार्ग सांगा. म्हटले संन्यास दीक्षा घे आणि मग रुद्राक्ष धारण कर, त्रिपुंड लाव. काय महिमान आहे ऐका. म्हटले ये लोकी अखिल सुख होय आपण शतायुषी, व्याधी न होय शरीरास, भस्म लाविता पर्यसा. क्षमा मागून बोलतो. अष्टाश्वर्य राशी, दिव्य शरीर तेजो राशी, ज्ञान होय भरवशी, ध्यानती मुक्त होईल. ज्याने आनंदतेनं, निष्ठेनं, श्रद्धेनं जर शिवोपासना केली ना महाराज, त्याने विचार करायचा नाही. पाठांतर करून जे मिळणार नाही ना ते झऱ्यासारखं प्राप्त होईल. डोक्यावर हात ठेवून शक्तिपात केल्याने जे प्राप्त होते ते शिवोपासनेनं प्राप्त होईल. एवढं शिवभक्तीचं महिमान आहे. एवढंच काय, एक कल्प शिवपुरी, एक कल्प ब्रह्मपुरी, एक कल्प विष्णुपुरी आणि अकल्प शिवपुरी वास होईल त्याचा. हे शिव प्रत्यक्ष भगवान दत्तांना सांगतात. अशा प्रकारे शिव सायुज्य होय मग पावसील कैलासपुरी, अक्षय काळते ते राशी. शिव सायुज्य होय त्यासी, संदेह सांडोनी मानसी. तिथं 1-2 नव्हते, त्रैलोक्यातील सर्व देवदेवता दत्तांच्या दीक्षा समारंभाला आले होते. लावावे त्रिपुंड भस्माशी, सनकादिक ऋषी सकळ हो. वेदशास्त्र उपनिषदात सार सांगितले मी पुराणात, चतुर्विध पुरुषार्थ भस्मधारणे होय जाणा. ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले शिवे विस्तारून. लावा हो तुम्ही सकळजन, सनकादिक ऋषीश्वर हो. हे रुद्राक्ष धारणाचं, भस्म लावल्याचं एवढं मोठं महान पुण्य आहे. म्हणून त्र्यंबकराज तीर्थाचा महिमा आपण थोडक्यामध्ये सारांश रूपानं सांगितला. पुढील शेवटचं ज्योतिर्लिंग राहिलं घृष्णेश्वर. भजन. ओम नमः शिवाय. आदा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
पांडवांच्या रक्षणाकरता भगवान श्रीकृष्णाने मागे पुढं उभं राहून रक्षण करावं, असं त्या पांडवांमध्ये आहे तरी काय. म्हणून एक दिवशी परीक्षा, क्षमा मागून बोलतो, भगवान शिव परीक्षक आहे हे कदापि विसरू नका. भगवान शिव सर्वांची परीक्षा पाहतात. तोपर्यंत परीक्षा पाहतात जोपर्यंत आपण परीक्षेत उतरत नाही. एकदा की परीक्षेत उतरलो की बस पुन्हा पुढचं बोलत नाही. काही ऋषीमुनी भगवान शिवांकडे आले, म्हटले या असुराकडून आम्हाला त्रास होतो, तर असं एखादं स्थान आम्हाला द्या की तिथं आम्हाला कोणीच त्रास देऊ शकणार नाही. आम्ही सर्वच प्राणी मात्र जसे एकत्र राहतात असे आम्ही सर्व एकत्र राहू. म्हटले प्राणी मात्र? म्हटले हो. पशुपश्वादिक, वृक्षपाषाण, 4 पायाचे 2 पायाचे सर्व, चतुष्पादादी 2 द्विपादादी? म्हटले हो. भगवान भोलेनाथांनी तिथं आलेल्या सर्व ऋषींना, गणगंधर्वांना, मुनींना, देवांना, महाराज कुणी गाई झालं, कुणी बैल झालं, कुणी हरण झालं, कुणी वाघ झालं, कुणी मोर झालं, कुणी सुंदर असे पक्षी झालं. आणि कोण होते? सर्व ऋषीमुनी होते, देवता होते. वाघ कोण होता? ऋषीमुनी देवता. बाकीचे दिसायला हे आमका आहे, तमका आहे, 4 पायाचा आहे, 2 पायाचा आहे, हा पक्षी आहे, आमका आहे. पण होते कोण? होते मात्र ते देव ऋषी संत होते. एक दिवशी भोलेनाथानं लीला केली. चला, भगवान श्रीकृष्णाने मला सांगितलं होतं मी निजधामाला गेलो की मग पुढे यांचं रक्षण तुमच्यावर. मग म्हटले यांचं रक्षण तुमच्यावर, असं यांनी काय केलं? यांची परीक्षा पाहिली पाहिजे म्हणून भोलेनाथानं मुद्दाम त्या जंगलातून यांना घातलं. रस्ता चुकल्या गेला, त्या जंगलातून चालले असताना ज्ञानोबरांची ओवी सांगू किंवा कया स्वात्मकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. अरे काही शिल्लक नाही तर एक रूपतेची अनुभूती येणारच. अरे सर्व शिवमय, सर्व शिव झाल्यामुळे भेदच नव्हता. गाय, बैल, वाघ, सिंह काहीच भेद राहिला नव्हता. एक वाघ उंच टेकडीवर, गाय समोर तळं दिसलं, सर्वचे सर्व पाणी पिण्याकरता उतरतात. एकदम वाघाने बी गायीवर झेप घेणार. या भीमदादानं पाहिलं, गदा फेकल्यानंतर तिघांचा वध झाला. गायीचाही वध झाला आणि सिंहाचाही वध झाला. ऐकताय ना? गायीचा वध झाला म्हणजे गोहत्याचं पातक, सिंहाचा वध झाला म्हणजे सिंहहत्या केल्याचं पातक. पण ते पुन्हा कोण होते? एक देवता होते आणि एक ऋषी होते. देवता मारल्याचं पातक आणि ऋषी मारल्याचं, अशी एकाच वेळेस 4 दोष पांडवांच्या नशिबी आले. आकाशवाणी झाली, पांडव हो, शिव परीक्षेत तुम्ही कमी पडलात. पांडव हो, शिव परीक्षेत कमी पडला. म्हटले उपाय जा, म्हटले केदारेश्वरला जा, 12 वर्ष तपश्चर्या करा. महाराज पश्चाताप झाला, आपल्याकडून अनर्थ घडला. अगोदर तर चुकीचे, नंतर पुन्हा 1 नाही 4 अपराध या जंगलामध्ये घडले. चला, हा त्र्यंबकराज केदारेश्वर स्थानावर गेले आणि महाराज सभामंडपातून हे पायऱ्यावर किंवा सभामंडपात हे चढतात, तेवढ्यामध्ये भीमदादा खांद्यावर गदा आणि सर्वांच्या पुढे तर भोलेनाथानं पुन्हा शिवलीला केली. तेव्हा अगोदर पांडव जोपर्यंत केदारेश्वरला गेले नव्हते तोपर्यंत तिथं इतर ठिकाणी जशा पिंडी आहेत ना, अशी पिंड होती. पण भोलेनाथानं परीक्षासाठी गोचडासारखा चमकणारा एक रेडा बनले आणि त्या पिंडीवर एकदम बसल्यासारखं असं अंग केलं, बसल्यासारखे रूप धारण केलं. भीमदादा आले आणि म्हटले जंगली रेडा आला आणि पिंडीवर बसला म्हणून दोन्ही हाताने मारणार महाराज. तेवढ्यामध्ये
धड आणि शिर जमिनीत खोवल्या गेलं, तडशिर अलग झालं आणि त्याचा परिणाम जिथं धड राहिलं ते केदारेश्वर, शिर जमिनीतून जिथं वर आलं ते नेपाल काठमांडू पशुपतीनाथ. लक्षपूर्वक ऐका, मी अगोदर बोललो 2 ज्योतिर्लिंग अर्धे अर्धे आहे, नागेश्वर द्वारकावणे आणि औंढ्या नागनाथ. तसं केदारेश्वर आणि नेपाल काठमांडू पशुपतीनाथ हे दोन्ही अर्धे अर्धे आहे, एकाच रेड्याच्या देहापासून आणि शिरापासून. म्हणून पांडवांना त्याच्यासाठी महाराज 12 वर्ष केदारेश्वरला आणि 12 वर्ष नेपालमध्ये काठमांडूला 12 वर्ष असे 24 वर्षाचं तप या प्रायचितार्थ करावं लागलं. केदारेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा आपण श्रवण केली. शेवटचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण होते. आईल नावाचा राजा होता, महान शिवभक्त होता. मी बोलून गेलो तिथून जे नागेश्वर द्वारकावणे 3 टोळ्या आल्या, 1 टोळ्या औंढ्या नागनाथला, 1 टोळी आणि 1 टोळी आपल्या वेरूळच्या या भागामध्ये आले. आणि मी मागा बोलून गेलो प्रत्येकाचं उपास्य वारुळ. म्हणून ज्या टोळ्या आल्या 1 जोडपं आलं, पण त्याचे 4 मुलं लग्न झाली. पुन्हा प्रत्येकाचं वारुळ. असं करता 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 जवळजवळ कन्नड तालुक्याचा निमा भाग वारुळांचीच नगरी. वेरूळला वेरूळ हे नाव का पडलं? वारुळ अपभ्रंश वेरूळ, वारुळ अपभ्रंश वेरूळ, वारुळांचंच गाव. महाराज तो आईल नावाचा राजा, मान शिवभक्त, त्या आलेल्या शिवभक्तांची सेवा करायचा, काय कमी जास्त असेल ते पुरवायचा आणि त्यांना प्रसन्न कसं ठेवता येईल अशा प्रकारचं करायचा. एक दिवशी तो घोड्यावर बसून त्या वारुळांच्या जंगलातून चालत असताना आपल्या घोड्याचा पाऊल वारुळाला लागता कामा नये म्हणून हळूच घोड्याला धरून तो वाट काढत काढत चालायचा. एका ठिकाणी उंच टेकडीवर वारुळ, गाईने पाय ठेवलेला, असं गाईची खूर आणि तिथं पाणी साचलेलं. राजानं घोड्यावरून पाहिलं, उंच वारुळावर गाईचा पाय कसा गेला आणि तिथं गाईची खूर दिसते आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाणी दिसतंय. किती वेळ विचार केला, पुढं बोलू. वैशाखाचा महिना कसं शक्य आहे? वैशाखाचा महिना 10 मिनिटात 5 मिनिटात क्षण लागणार नाही, पाणी जिरून जाईल. पाणी, शंका आली महाराज. पुन्हा विचार केला, जाऊ द्या जे असेल ते. राजा होते ते. पुन्हा गेले. 1:30ला त्या रस्त्याने गेले तर खुरेमध्ये पाणी होतं. तिकून संध्याकाळी अस्तमानाच्या वेळेस आले, पाहता तर खुरेमध्ये पाणी जसं तसंच पाणी दिसलं. मोठी माणसं महाराज गावात आले, शहरात आले, सभा भरवली आणि लोकांपुढे, सज्जनांपुढे, ब्रह्मवृंदांपुढे विषय मांडला की हा काय प्रकार आहे. सकाळी सर्व लोक तिथं गेले, ऐकताय ना, सकाळी गेले तरी तिथं त्या खुरामध्ये पाणीच दिसलं. मग सर्वांनी विचारलं. एकाला दिव्यदृष्टी होती, एक ज्योतिषकार होता. त्याने सांगितलं, राजन या ठिकाणी खाली शिवलिंग असायला पाहिजे. म्हटले मग करा सुरुवात. शिवलिंग माती वारू लागले. वारवता वारवता महाराज हा स्टेज आहेत ना, असे पूर्णपणे आपला एवढा मोठा सभा मंडप आहे ना. तुम्ही वेरूळला गेलात, घृष्णेश्वराच्या मंदिरात गेलात ना, तर इकडच्या गेटपासून तर तेवढा जो आतला मंदिरातला भाग आहे ना, पूर्णपणे वारुळांनीच झाकलेला होता. वाळ करता करता एवढा सभा मंडप आहे, एवढाच तो आपला वेरूळच्या मंदिराचा चौबाजूचा कोट आहे पूर्ण. आणि
माती वारता वारता पूर्ण असे खांडक्या शिरे वगैरे दिसले आणि पुढे माती कोरता कोरता जे आजचं घृष्णेश्वराचं शिवलिंग आहे, घृष्णेश्वराचा नंदिकेश्वर आहे ते दिसलं. माती वारली आणि मग विशाल असा मोठा जीर्णोद्धार म्हणून आणि वास्तुविधी त्यांनी केला. आणि वास्तुविधी केल्यानंतर पुन्हा तेवढं झाल्यानंतर आजूबाजूला आपण भिंती कोट बांधावे म्हणून आणि आजूबाजूला खोदू लागले. तेवढ्यामध्ये मागे बोलू नका, मागे बोलू नका. कढाया धन निघालो. कोणत्या कढाया? आपल्या गुळाच्या, पूर्वीच्या गुळाच्या कढाया. 7 कढाया धन सापडलं. 7 कढाया धन सापडल्यानंतर सांगितलं, राजन या धनाचा विनियोग पुण्यकर्मासाठी, शिव उपासनेसाठी, पुण्यकर्मासाठी करावा. महाराज त्याने संकल्प केला. पहिला मग ठरलं, तुम्ही वेरूळला गेलात, कन्नडहून येताना इकून जाताना जे चौफुलीवर शिवतळं म्हणतात, पायऱ्या 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 पायऱ्या, पहिलं शिवतळं आणि तिथं एक मंदिर, असे 11 तळे आणि 11 मंदिरं केले. वरून पहिलं आईल तळं त्याच्या नावाने, पुन्हा शेजारी मंदिर, पुन्हा त्यातलं पाणी याच्यामध्ये, यातलं पाणी त्याच्यामध्ये, अशा प्रकारे त्याने तर 11 तळे केले. 11 तळे केल्यानंतर 11 मंदिरं बांधले. तरी पैसा उरला. एक दिवशी त्या बाजूनं फिरत असताना एक वानर मेलेलं, त्याला मुंग्या वगैरे लागलेल्या, राजानं पाहिलं आणि सांगितलं, असं करा, इथं एक तळं करा आणि त्याला समाधी द्या. तेच आजचे भद्रा मारुती, तेच आजचं भद्रा मारुती. पुन्हा पैसे उरले, डोंगर कोरायला सुरुवात केली. तीच वेरूळची लेणी. पैसे पूर्ण समाप्त झाले. नंतर त्या ठिकाणी त्या राजगादीवर गणराज्याचा नायक, दुसऱ्या ते गेल्यानंतर त्यांच्या गादीवर गणराज्याचा नायक बसवला आणि सांगितलं, ही तुझी जबाबदारी. घृष्णेश्वर म्हणजे या शिवलिंगाची दररोज षोडोपचारे पूजा करणं, आलेल्या ऋषीमुनी संत महात्म्यांची सेवा करणं, अशा प्रकारे होत होती. आणि लक्षपूर्वक आहे का, त्याच्याकडनं सेवा अंतरल्या गेली. सेवा अंतरल्या गेल्यामुळे फार दिवस झाले, पण संतान होईना. ती दुःखी होऊ लागली, आई दुःखी होऊ लागला. पुत्रहीनस्य राजन, राजा असेल आणि पुत्र नसेल तर दुःखी झाले. शेवटी तिने सांगितलं, तुम्ही दुःखी असतात, मी दुःखी असते, एक करा म्हटले, माझी लहानी बहीण आहे ना, तिचा स्वीकार करा. तिला झालं काय आणि मला झालं काय? क्षमा मागून बोलतो. अगोदर माणसं खूप गोड बोलतात हो. ती म्हणायची, अहो तिला झालं काय आणि मला झालं काय? पण तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही सुखी तर मी सुखी. आणि त्याचा परिणाम महाराज रथ जुंपल्या गेले सासुरवाडीला. ऐका कान उघडे करून, ती जी मुलगी होती जिला स्वीकार न करता गेले होते, ती मागील 3 जन्माची योगिनी होती, तपस्विनी होती. लग्न केलेलं नव्हतं. 3 जन्म शिव उपासनेसाठी कुमारी पण तिनं घालवलं, अशी ती होती. या जन्मामध्ये ती पूर्णपणे आली स्त्री होऊन, पण विधेयमुक्त. 24 तासातून एखादा क्षण ती देहावर आली तो आली. ऐकताय ना तुम्ही? 24 तासातून एखादा क्षण ती देहावर आली तर आली, नाहीतर सारखं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आवाज वाढवा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे सारखी
आणि तिच्याकडे गेले आणि तिच्या वडिलांना सांगितलं मला मुलबाळ होत नाही, हे दुःखी असतात, राजा आहे, राजगादीसाठी कोणीतरी पाहिजे, तर आम्हाला लहानी बहीण कन्या आपण द्यावी. आनंदाने त्याने कबूल केलं. लगेच त्याच ठिकाणी विधी केला, एकमेकाच्या गळ्यात माळ घातली आणि त्याच रथावर तिला घेऊन आले घरी. घेऊन आल्यानंतर महाराज कोण आलं, 3 जन्माची तपस्विनी योगिनी त्या राजवाड्यात आल्याबरोबर पूर्णपणे कायापालट झाला. महाराज अगोदर तर योगिनी तपस्विनी, त्यात पुन्हा थोड्याच दिवसात प्रसाद प्राप्त झाला. मग तिच्या देहावरती, तिच्या शरीरावरती कांती, गर्भवती प्रेमाची कांती तिच्या देहावर. आणि मग सांगायला नको इतर बायांना, मग बघा ना इतके वर्ष झाले होते तशीच, आणि बघा ना अजून 2 वर्ष झाले नाही तर देवाने प्रसाद दिला हो. काय तिचा चेहरा, जशी कोणी लक्ष्मी, जशी कोणी जगदंबा, हां अशा म्हणू लागल्या. आणि तेवढ्यामध्ये हिनं ऐकलं, 10-5 बायांचं म्हाताऱ्यांचं ऐकलं आणि विचार केला आजच असं आहे, उद्या झाल्यावर, उद्या त्याला राजगादी मिळाल्यावर या म्हाताऱ्या, या बाया, ही माणसं काय घडवतील सांगता येणार नाही. क्षमा मागून बोलतो. तिच्या मनामध्ये विनाशकाल विपरीत बुद्धी निर्माण झाली आणि तिने विचार केला गर्भवती कालातच हिला आपण काहीतरी देऊ. सवती मत्सरानं उड्डाण घेतलं आणि ठरवल्यानंतर देव मात्र भक्ताचा पाठीराखा असतो. महाराज त्याच रात्री ती प्रसूत झाली. मुलगा झाला, तेजोपुंज असा मुलगा झाला. आणि पुढचा विषय लक्षपूर्वक ऐका. मग राजानं जरा वेगळा महाल तिला ठेवला. 4 महिला तिच्या सेवेसाठी, 6 ते 12, 12 ते 3 दिवसा रात्री, पुन्हा 6 ते 12, 12 ते 3 अशा प्रकारचा सुयोग होत होता. आणि तेवढ्यामध्ये हिच्या मनामध्ये पुन्हा लोक बोलू लागले, बघा ना बघा करंटी, बघा ना बघा अशी, बघा ना काय तिचं. मग हिचं कौतुक होऊ लागलं आणि तिचं पोट दुखू लागलं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला, एक दिवशी एक दासी, रात्रीचे 12 ते 3ची दासी, तिनं सांगितलं मी आज ड्युटीला येऊ शकत नाही. हे ज्येष्ठीनं ऐकलं. संधी आहे ती, त्या काळात येऊ शकत नाही ना. मग ही 3लाच या शिवतळ्यावर स्नानाला जाते, 3लाच 3:30लाच मंदिरामध्ये जाते, 6 वाजेपर्यंत तिकडंच त्या मंदिरामध्ये शिवपूजन करत असते ना. बालक घरी एकटा असतो. तिने षडयंत्र केलं महाराज. 2 दोर घेतले, काठ्या घेतल्या आणि दोराची शिडी बनवली, खाली उतरली, होता ताड 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 त्या बालकाचे तुकडे केले, एका बोरीमध्ये घातले, दोराला बांधलं, झरझर वर आली आणि ते भिंतीच्या कोठाच्या पैल फेकल्या गेलं. उतरत असताना ती बिचारी जी 12 ते 6ला ड्युटीला यायची, ती लवकर 4-4:30ला आली. ही उतरत होती, तिने पाहिलं, पण ज्येष्ठ राणीमाय म्हणलं तर आपण जिवंत राहू शकत नाही, आपल्याला कामाला ठेवू शकणार नाही, आपलं काय करील क्रोधामुळे सांगता येत नाही. म्हणून तिने फक्त दुरून लक्ष ठेवलं, आता ही काय करते, कुठं जाते, कुठं नेते, हे फक्त तिनं दुरून लक्ष ठेवलं. झरोक्यातून एक काळं वस्त्र धारण केलं, तिच्या मागोमाग ते. मग ती या बालकाची आई दररोज पूजेचं कालचं निर्माल्य एका वस्त्रात बांधायची आणि त्याच तलावामध्ये सोडायची. तिथं आली ती ज्येष्ठी, तिनं त्या पोत्याचा गच्चा सोडला, त्याच्यामध्ये 3 मोठे दगड टाकले, पुन्हा वर येता कामा नये.
हिने मागून सर्व पाहिलं, दगड टाकताना पाहिलं, पुन्हा गच्चा बांधताना पाहिलं, पुन्हा तळावामध्ये सोडताना पाहिलं. सोडताना पाहिल्यानंतर मात्र तिला रावेना. ती दाशी एकदम वेगानं, कुठं असेल राणीमा, या बालकाची आई कुठं असेल? बस ती आता शिवतळ्यावर असेल, स्नान करत असेल, मंदिरामध्ये असेल, शिवपूजन करत असेल, पंचारती धुपारती करत असेल. म्हणून शोध तिथं नाहीये, तिथं नाही, पूजेच्या ठिकाणी नाहीये. मग जिथं आज मंदिर आहेत, शिवमंदिर आहेत, तिथं गेली आणि गेल्यानंतर एकदम तिच्या अंगावरच पडली, राणीमा राणीमा राणीमा. मी तुम्हाला अगोदरच बोलून गेलो, 24 तासातून एखाद्या वेळेस क्षणभर देहावर आली तर आली. महाराज क्षणभर देहावर आली तर आली. ती किती हलवलं, मोठ्यानं ओरडली, कानामध्ये मोठ्यानं किंकाळली, तरी पण ती देहावर यायला तयार नाही. शेवटी पुढून झाली, मागे पुढे हलवलं, तोंड वर केलं, डोळे, राणीमा राणीमा. किंचित देहावर आली महाराज, किंचित देहावर आली आणि हिच्या मुखातून डोळे उघडले, देहावर आहेत. राणीमा, अहो आपल्या एकुलत्या एका मुलाचा ज्येष्ठ राणीनं तुकडे तुकडे करून वध केला हो. एवढं तिने ऐकलं, धरलं तिला आणि चेंडू सारखं बाजूला फेकून दिलं. सोड मला, कशाला चिंता करते, ज्याने दिला ना तोच त्याचा सांभाळ करील. सोड मला. ओम नमः शिवाय. कशाला चिंता करते, ज्याने दिला ना तोच त्याचा सांभाळ करील. सोड मला, पुन्हा विद्येमुक्त. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोलेनाथ म्हणतात, वा कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले. माझे भक्त माझ्यापेक्षाही भक्तीची उंची. काय काय भक्त आहेत, काय म्हणावं यांच्या अवस्थेला, अधिकाराला. भोलेनाथानं ऐकलं आणि सांगितलं, काय म्हटली ती, कशाला चिंता करते, ज्याने दिलं तोच त्याचा सांभाळ करील. भोलेनाथाला वाटलं आता आपल्याला हे कार्य करावं लागेल. तिथं गेले, तळ्याजवळ गेले, सापाचं रूप धारण केलं, खाली तळात गेले, गच्चा सोडला, दगड आणि ते वेगळे केले आणि त्या 3 तुकड्यांना स्पर्श करताच बाल सजीवंत झाला. ही पिंडीवरून निर्माल्य घेऊन येते, तळ्यावर निर्माल्य सोडते, तेवढ्यामध्ये बालानं एकदम आई म्हणून झेप घेतली, आई म्हणून हाक मारली, किंचित देहावर आली आणि तोच बालक आपल्या डोळ्यासमोरून जलातून वर येतो. फक्त पाहिलं आणि पुन्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान म्हणतात, वा तुकडे तुकडे केले हो तरी दुःख नाही आणि जिवंत होऊन आला तरी सुख नाही. कैसे माझ्या गुणी झाले, तुकडे तुकडे केले तरी दुःख नाही आणि जिवंत होऊन समोर आला तरी सुख नाही. कसे माझे भक्त आहेत. म्हणून महाराज त्या ठिकाणी शिव प्रसन्न झाले, तिच्या डोक्यावर हात ठेवला. बाले डोळे उघड, काय मागायचं मागा. म्हटले काय मागता, मागण्याच्या अगोदरच तुम्ही सर्व काही करताय, काय मागता म्हटले. नुसतं मी बोलले, कशाला चिंता करते. जाऊन तिथं तुम्ही त्याचं रक्षण केलं, त्याचं रक्षण केलं, त्याच्यासाठी मला तुम्ही 2च वर्षामध्ये दर्शन दिलं. तर आता असं करा, त्याचं तुमचं आणि माझं नाव, ज्या शिवपिंडीचं मी पूजन करायचे ना त्या शिवपुंडीला त्याचं तुमचं आणि माझं नाव जोडावं. म्हटले माझं नाव घुष्मा. तिने चिरडून तुकडे करून टाकलं घुष्णा आणि ईश्वराने पुन्हा त्याला जिवंत करून आईच्या हाती दिलं. घुष्मा घृष्णा आणि ईश्वर म्हणून घृष्णे ईश्वर. आरतीसाठी उभे राहा.
खाली बसा 2-5 मिनटं खाली बसा 2 मिनटं बसा महिला मंडळी खाली बसा 2 मिनटं. प्रभारी लक्ष्मण बोचरे कैलासवासी संतोन लक्ष्मण बोचरे यांच्या पंचम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी शिवमहापुराण कथा तथा ज्ञानयज्ञ सोहळा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेला आहे. ज्यांच्या वाणीतून आपण जे शिवमहापुराण श्रवण केलं असे हरिभक्तपरायण महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती 18 पुराण कथाकार यांचं या ठिकाणी संतपूजन होत आहे. आदरणीय ज्यांच्या संकल्पनेतून ही जी कथा या ठिकाणी नियोजन झालेलं आहे असे आमचे रविभाऊ बोचरे यांनी सहपत्नीक महाराजांचं संतपूजन आणि ग्रंथपूजन या ठिकाणी करणार आहात. संगीतकार सिंथसायझर व मुख्य गायक आदरणीय अरुणजी भैया पगारे यांचा सत्कार आदरणीय आमचे विनायक भाऊ बोचरे यांनी करावा. स्टेजवर यायचं आहे. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आरती